राज्यभरात शिवसेना ठाकरे गटाचे समर्थक विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे। पंढरपुरात देखील ठाकरे गटाच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाचा विरोध केला आहे। ही लोकशाहीची हत्या असल्याचा संताप व्यक्त करत पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सभापती राहुल नार्वेकर तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या दडपशाहीचा निषेध करण्यात आला आहे। यावेळी मोठ्या संख्येने उद्धव ठाकरे शिवसैनिक उपस्थित होते। महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना संविधान जिवंत ठेवलंय का नाही हा आता सर्वात मोठा प्रश्न उद्भवलेला आहे। लोकशाहीची दिवसाढवळ्या हत्या करण्याचं काम या भारतीय जनता पार्टीच्या दलाल अशा विधानसभा अध्यक्षांनी काल केलेलं आहे। महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं एक कलंकित म्हणलं तर विधानसभा अध्यक्ष काल मिळाले असं म्हटलं तर यात वावगं ठरणार नाही। न्यायाची अपेक्षा ज्या माणसाकडून असते त्या माणसानं अन्यायाची परिसीमा गाठली असं म्हणावं लागेल। खऱ्या अर्थानं आम्हाला अपेक्षाच नव्हती विधानसभा अध्यक्षांकडून। विधानसभा अध्यक्ष हे राज्याचे नसून एका पक्षाचे दलाल आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालेले आहे। आम्ही आता जनतेच्या न्यायालयात जाऊन या लोकांना मातीमोल केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। आता हा सर्व शिवसैनिकांचा इथं निर्धार आहे। आवाज कुणाचा? काल जो मुंबईमध्ये निकाल दिला गेला, खरं तर काल महाराष्ट्रातल्या जनतेच्या दृष्टीनं आमच्या शिवसैनिकाच्या दृष्टीनं खरं तर कालचा इतिहासातला काळा दिवस डिक्लेअर केला गेला। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एवढं मोठं गेल्या 50 वर्षात रोपटं रवलं, त्याची झाडं उगवली आणि ते झाडं उगवलेल्या फांद्याने गद्दारी केली। गद्दारी करून सत्तेच्या लाचारीमुळं भाजपकडे जाऊन भाजपला सामील होऊन भाजपला सत्तेच्या लाचारी फुटी जनतेला पायदळी तुळवायचं काम, ह्या लोकशाहीला पाय तुळवायचं काम भाजप सरकारनं केलेलं आहे। खरं तर केंद्र सरकार असेल महाराष्ट्र सरकार असेल, कालचा जो निकाल होता तो लोकशाहीला धरून न करता त्यांच्या म्हणण्यानं निकाल दिलेला आहे। पण अजून त्यांना माहीत नाही की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आता आजपासून जनतेच्या दारात जाणार आहे आणि येणाऱ्या इलेक्शनला जनता ह्या भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या 2024ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरेच होणार आहेत आणि मिंदे सरकार शिंदे सरकार ही सगळे नायनाट होऊन ह्यातला एकही आमदार येणार नाही। आम्ही पंढरपूर शहर व तालुक्याच्या शिवसेनेच्या वतीनं ह्यांचा जाहीर निषेध करतो।